काय सांगू बाई, काय सांगू ग. 8 दिवस झाले मायच्या दर्ग्यामध्ये गेली होती. मायनं जसं जसं सांगितलं तसं तसं केले बाई. आता माझ्या मुलाची तब्येत बरी झाली असेल, आवाज देऊ पाहते. बाळा रे माझ्या लाडक्या बाळा, शंकर बाळा रे बाळा, शंकर हे शंकर. अजून दहा लागून राहिला. कसं लागते पोटावरून जास्त चुकून राहिला अजून. बापू अरे मायच्या दर्ग्यात नेली होती त्या दिवशी चांगलं लागते म्हणत होता. चांगला वाटला, मग नाही लागून बघून. मग जशी लंका तशीच झाली. हो का रे. गातो आवडीने गातो आवडीने गोड तुझे नाम, तुझा माझा राम, तुझा घनश्याम. गातो आवडीने, गातो आवडीने. काय झालं? पोराची तब्येत तशी झाली. तब्येत बिघडली म्हणते. हो हो. देवीने काय केलं नाही? अजून दुसरी देवी पावे. हो चालायला पाहिजे पोरांचं. फिरून तर करा. बैतळ बेलने चाल आता. रडू नको, काय हरकत नाही. गलती झाली असेल एकदा, डॉक्टरकडे घेऊन जाऊ. डॉक्टर वाचवेल. बरं. मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी, 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 माझा सावळा मुरारी, सावळा मुरारी, माझा सावळा मुरारी, मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी, मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी, सावळा मुरारी, माझा सावळा मुरारी, सावळा मुरारी, माझा सावळा मुरारी, हात दवाखाना. हो कुठे असतील? फोन नंबर बरोबर तुझ्याकडे नंबर आहे डॉक्टर साहेबांचा? नाही आहे. डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब कुठं गेल्या म्हटलं डॉक्टर साहेबजी. डॉक्टर साहेब चला दवाखान्यामध्ये पेशंट आले वाटतं, गेलं पाहिजे. नमस्कार जी साहेब. नमस्कार जी. मी माझ्या मुलगा तुमच्याकडे घेऊन आलो साहेब. सिरियस आहे, त्याची तपासणी करा आणि लवकरात लवकर दुरुस्त करा साहेब. ठीक आहे ठीक आहे, घेऊन ठीक आहे. बाबा याची तब्येत बहुत खालावली आहे जी, खूपच खालावली आहे बाबा. तपासा तपासा. श्वास घे बेटा, तेव्हा तोंडाला श्वास. लंबा श्वास घे बेटा.
याला तर खालपर्यंत लई ताप आला कमरीला इंजेक्शन घे बेटा केव्हा इंजेक्शन घे कमरीला घे बेटा कमरीला घे अजी या ढोराची हो का नाही माणसाची हो, पोराची हो, लहान पोराची हो. त्याची बिमारी ठोकर इंजेक्शन ठोकर अशी गोष्ट आहे ना हो घे रे बाबू, घे रे. घे बेटा कमरी रडलो का रे? चांगला राहायचं तर तपनीत खेळत पॅन्ट फाडू फाडू घराला येत आता बिघडली तर तुमच्या करायचं ना जेवत नाही खावत नाही घेणार नाही इंजेक्शन लढ नको अरे रुपये या थोडा तू देते बरं फुटवा मोठं झाला लहान नाही राहिला आता घे बेटा कमरी आरामान द्याची माझा पोरगा बहुत नाजूक आहे घे मग तो विनोद मामा तुला डोनट घेऊन देते मग देवाला विनोद मामा डोनट घेऊन देते मग हा घे बेटा कमरी हो बेटा आज तेव्हा तुम्ही. घे बेटा घे आस्तीन दे दाजी हळू दे दाजी माझा पोरगा नाजूक आहे साहेब याला बेडवर झोपा तुम्ही माझ्याकडे या बोला साहेब याची तब्येत बहुत सिरियस आहे कशी बाबाजी याला अपेंडिचा त्रास आहे अपेंडिक्स आणि याचा समजा तुम्ही 2 दिवसामध्ये ऑपरेशन नाही केले हा. तर हा मुलगा तुमच्या हातामध्ये नाही लागणार बाबा साहेब मला जेवढं समजत आहे मी तेवढंच सांगत आहे तर एक काम करा तुम्ही पैशाचं अरेंजमेंट करा मी ऑपरेशनची तयारी करतो ठीक आहे हो ठीक काय म्हणाले हो डॉक्टर साहेब डॉक्टर म्हणाले तुमच्या मुलाला अपेंडिकचा त्रास आहे आणि त्यासाठी 50,000 रुपये खर्च आहे 50,000 50,000 रुपये जर या 2 दिवसात जमले नाही तर तुमचा मुलगा या जगात राहणार नाही हो माझा एकटाचा एक मुलगा आहे हो मला आईची मोठी केली हो माझ्या मुलाला काय नाही हो देणार हो किती खर्च आहे म्हणे 50,000 रुपये 50,000 रुपये होते तर माझ्या दर्ग्यात दान दिली जवळ काहीच नाही उरला आता बरं काय हरकत नाही आता का करत हे काम करा तुम्ही आपल्या बहिणीच्या इथं जा तिथून 50,000 रुपये आणा ठीक आहे हो. जातो. तू मुलाकडे लक्ष ठेव हा त्याला बोलावून पुन्हा विचारपूस करून घे हो. अरे भगवंता तरी देव देवता पूजले कोंबड्या बापड्याचे दावरी दिल्या एवढं दुःख माझ्याच नशिबी का आलं रे देवा तुळशी माळ ही श्वासाची तुटे धाव विठ्ठला 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 तुळशी
बाईच्या एका लाडाच्या लेकाला माझ्या गुलाबाच्या मुला वन्या वनात जाईना कोठे पाहिलं गा माझ्या गाई द्यावा जरा बाळा इथे आमचा राऊंड समाप्त झालेला आहे. आमच्या सहकार आपल्या शाळेचा सन्मान्य सूरजदादा नवघरे येतील आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतील. हा माझ्या बांधवांनो, आज कशी परिस्थिती आलेली आहे. त्या बाईचा मुलगा वडाच्या झाडामध्ये खेळायला गेला. त्या बाईला वाटलं माझ्या मुलाला वडावरचा कवडा जमला. आता मला सांगा, मेलेले माणसं काय जिवंत होतात काय? आणि मेलेले माणसं जर जिवंत झाले असते तर प्रत्येकाने आपल्या घरी जेवढे सदस्य मोठे सगळे जिवंत केले असते. हा, या धर्तीवर आपल्याला उभारायची जागा असते मिळाली. किंवा मकरासारखं जीवन असतं. आणि ती बाई त्या मुलाला होता अपेंडिक्सचा त्रास, आणि हे बाई त्या गोट्याने नेला. त्या वडाच्या झाडात देवी देवता आहे म्हणजे भूत झोमला म्हणून त्या देवीकडे नेलं. कोणत्या देवीकडे? ते 5 दिवसाची बाई या गावामध्ये 5 दिवस, त्या गावामध्ये 5 दिवस ते गावरान देवी आली आणि त्या देवीकडे त्या बाईला पोराला नेलं. नवरा म्हणजे डॉक्टर करताल ही बाई काय की नाही. हा, 50 रुपये देवीच्या मंदिराला दिले. पोराला बरं झालं नाही तर पुन्हा दवाखान्यात दिले. डॉक्टर म्हणजे 50 रुपये ऑपरेशनसाठी अपेंडिक्स झाला आहे. आणि तो अपेंडिक्सचा फोडा त्या मुलाच्या पोटामध्ये फुटला आणि तो मुलगा मरून गेला. आज 50,000 रुपये देवीच्या देवळात न देता, मंदिरात न देता जर डॉक्टरकडे घेऊन गेले असते तर मुलगा मरण पावला असता. ए बाई, इकडे गावरात कसला माझा मुलगा मरण पावला का? हो का? आपापच मरण पावला का? नाही बाई, हा, देवीच्या दर्ग्यात नेली होती, काय आराम नाही झाला का? 50,000 रुपये त्या देवीच्या जगामध्ये दिली. हो. हा? आणि नवरा मी डॉक्टरकडे चालता ऐकले नवऱ्याचं? नाही ऐकली बाई. अरे त्याच्या डॉक्टरकडे गेली असती तर तुझा मुलगा मरण पावला असता का? नाही नाही म्हणून म्हणतो कशी अशा ढोंगी संताप विश्वास ठेवू नका. आणि ह्या अशा फालतू ह्या गावकोरी घ्या घुसखोऱ्या बाया आहेत 5-5 म्हणजे या दिवशी भव्य कपडे धारण करून त्यांना पैसे द्यायचे नाही. ते आपली लुटमार करतात. आपली चांगली तब्येत अजून खराब पाणी तीर्थ म्हणून आपल्याला देतात आणि आपली तब्येत खराब करतात. अशा ढोंगी संतांची हारी जायचं नाही आणि आपले प्राण गमवायचे नाही. तुम्हाला बरं नाही होतं डॉक्टरकडे जा माझे नको. डॉक्टरांचा सल्ला घ्या. MBBS एवढी सर्जन डॉक्टर निघाले त्यांच्याकडे जा. डॉक्टरच आपला देव आहे. आणि म्हणून म्हणायचं आहे, तीर्थामध्ये पाणी पाणी, पाण्यामध्ये घाणी घाणी, तीर्थामध्ये पाणी पाणी, पाण्यामध्ये घाणी घाणी, असा खामा टाकून सांगणारा पाहिजे, असा खामा टाकून सांगणारा पाहिजे. अंधश्रद्धा सोडून या, डॉक्टरकडे गेला पाहिजे. अंधश्रद्धा सोडून या, डॉक्टरकडे गेला पाहिजे. तीर्थामध्ये पाणी पाणी, पाण्यामध्ये घाणी घाणी, आता कोण सांगणारा पाहिजे. अंधश्रद्धा सोडून या, डॉक्टरकडे गेलं पाहिजे. अंधश्रद्धा सोडून या, डॉक्टरकडे गेलं पाहिजे. हा शाही सुरचनामध्ये कार्यक्रमाला सुरुवात करते. रामजी चन्ने मुक्काम रहाडे यांच्याकडून 50 रुपये सप्र मिळालेला आहे. मी आणि माझी पार्टी त्यांची खूप खबर आहे. तसे
आमचे काकाश्री मनोजची वाडके काकाजी मुक्काम नागपूर यांच्याकडून 100 रुपये सभापती या प्लॅटिंगवर दिलेला आहे. मी आणि माझी पार्टी त्यांचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.